हसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी, मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. वीणाच्या लग्नाबरोबरच अनुचंही लग्न झालं असतं तर जीवाची हुरूर जरा कमी झाली असती ना. आई, आता वीणाताईचं लग्न ठरलंय ना, मग अनुचं पण होईल ना. तू काही काळजी करू नकोस. हे बघा, माझा साखरपुडा व्यवस्थित पार पडला पाहिजे एवढं बघा. बाकी तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्ही निर्धास्त राहा. पण मायकल लोपेजचा खून मी केलाय असा संशय पोलिसांना येतोच कसा? अहो, संशय घेणं हे त्यांचं कर्तव्यच आहे. पण मग त्या मायकलचा खून कोणी केला असावा? सयाजी माझा बिझनेस पार्टनर आहे, तो माझ्याशी बेईमानी का करे? तो बेईमान केव्हाही गद्दार होऊ शकतो. अरे नितीन, मी तुला किती वेळा सांगितलं की मी तुझ्यावर पॉलिटिक्स किंवा डबल गेम खेळत नाही म्हणून. हे बघा, मला फिरून काहीही बोलायचं नाहीये. जो काय सोक्षमोक्ष लावायचा तो आज लावायचा. तुझी फसवणूक करायला मला वेळ सुद्धा लागणार नाही. मी आत्ता विणाला फोन करतो आणि सगळं सांगून टाकतो. अक्षयचा फोन, त्याला मला भेटायचं म्हणते. अक्षय, ए अक्षय, मायकलचा खून झाला. हो मग त्याचा खून तुम्हीच केलाय असा पोलिसांचा आणि माझा संशय आहे. त्या फाटक्या मायकलचा खून मी का करू? त्यांनी तुमच्याकडे माझ्या आईचा पत्ता मागितला होता, म्हणूनच कदाचित तुम्ही त्याला ठार मारला असेल. छान, म्हणजे मायकलला मारून मी माझ्याच माणसाला तर अडकवीन. अरे जरा तरी विचार करायला हवा होतास. काय माहित, त्याचाही काटा काढायचा असेल. अरे दिनकर हा माझा माणूस आहे, त्याला मारून मी माझं नुकसान करून घेऊ? आणि तुला चांगलंच माहित आहे मी माझं नुकसान कधीही करून घेत नाही. हे बघा, तुम्ही हे काय करताय, कशासाठी करताय याच्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. माझ्या आईचा पत्ता माहिती असणारा माणूस मारला गेला आहे आणि त्याचंच फार वाईट वाटतंय मला. ते बिचाऱ्या मायकलचा जीव वाचवू शकलो नाही मी, पण त्याच्या खुन्याला सोडणार नाही. त्याला शोधून काढणारच. काढ काढ, शोधून काढ, आणि खुनी सापडला तर मलाही कळव. हा, तुला जी हवी असेल तर मदत मी करेन. तुमच्या मदतीची गरज नाहीये, माझा मी समर्थ आहे. बरं, तुझ्या आईचा तपास लावण्यासाठी तू काय काय केलंस? ते मी तुम्हाला कशाला सांगू? मी तुला मदतच करणार आहे. एकदा सांगितलंय ना तुम्हाला, मला तुमच्या मदतीची अजिबात गरज नाहीये. तुझी गुरमी अजून गेलेली दिसत नाही आणि ती जाणारही नाही, समजलं? जरा जमिनीवर राहा. जमिनीवर यायची गरज मला नाहीये, तुम्हाला आहे. या आता. मायकल लोपेसकडून आईचा पत्ता काढण्याचे स्वप्न पाहत होता. घाबरू नकोस, तो पत्ता फक्त माझ्याचकडे आहे. तुला तो कधीही मिळणार नाही.
किती उशीर? अगं फिजिक्सचा क्लास चालू होता म्हणून उशीर झाला ना. 1 मिनिट, फिजिक्सचं लेक्चर संपून सुद्धा 1 तास झालाय, कळलं? सॉरी. सॉरी. नाही, मी ऐकलं नाही. सॉरी. काय? प्लीज यार, सॉरी ना. इट्स ओके. सीमा, अगं दुसऱ्याच्या वेळेची काहीतरी किंमत ठेवत जा. दुसऱ्याच्या वेळेलाही महत्व असतं, कळतंय का तुला? ओके ओके. अगं आजपासून मी बरोबर घड्याळाच्या काट्यावर चालणार. खुश? खरं? खुश. अगं तुझं कसं चाललंय? व्यवस्थित चाललंय. वीणाताई आणि नितीनचं? हे बघ, नितीनने सयाजी बरोबर पार्टनरशिप तोडली म्हणून वीणा खुश. वीणा आणि नितीनचं लग्न होतंय म्हणून नितीन खुश. आणि लवकरच वीणाताई आणि नितीन लग्न करणार आहेत म्हणून वीणाची बहीण अनु आणि अनुची मैत्रीण सीमा दोघेही खुश. ग्रेट. अगं मुळात आहे ना, सयाजीपासून नितीन वेगळा झालाय ना, ते खूप बरं झालंय. त्यामुळे नितीन आणि वीणाताईमधला दुरावा कमी झालाय आणि देवाच्या कृपेने आपले सगळे प्रॉब्लेम झटपट सॉल्व्ह होत आहेत. बघ ना, ताईचा 3-4 दिवसांवर साखरपुडा आलाय. खरंच खूप आनंद झालाय ग. सुखाचा एक क्षण दुःखाचे सगळे डोंगर विसरायला कारणीभूत असतो. आणि मग ते सुख आलं ना की दुःखाचा विसर पडतो बघ. हो ग. काही दिवसांपूर्वी तू किती दुःखात होतीस. म्हणजे मला या सगळ्याचा वैताग आलाय. मला खूप लांब निघून जायचंय. आणि आज ती अनु आणि आजची अनु यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे सगळं ताईच्या लग्नामुळे. मॅडम तुमचं काय? आम्ही ना डायरेक्ट लग्न करणार होतो, न साखरपुडा. वाव. आमच्या दोघांचं तसं बोलणंही झालंय. लवकरच आमच्या लग्न पत्रिका सुद्धा छापल्या जातील. अक्षय वेट्स अनु. मस्त. ओ हाय. हाय सीमा. हाय. कशी आहेस? मजेत. तू? मजेत. ओ हाय अनु. हाव यू? मजेत आहे. मी ऐकलं की तू लग्न करणार होतीस. हो. नाही, काही दिवसांपूर्वी ऐकलं होतं की तू अक्षय बरोबर लग्न करणार होतीस. काय झालं? आम्ही लग्न करणार आहोत आणि तेही लवकरच. नाही म्हणजे तुझ्या मोठ्या बहिणीचं अजून लग्न जमलं नाही आणि अशा वेळी तू लग्न करतेस. आय थिंक इट्स अ बॅड आयडिया. नाही म्हणजे तुझं लग्न झाल्यावर तुझ्या बहिणीचं काय होणार? आणि मला असं वाटतं की तू अक्षयशी लग्न नाही केलं पाहिजेस. हो की नाही सीमा? हॅलो. तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न जमलंय. हो. माझ्या पर्सनल आणि फॅमिली लाईफ बद्दल बोलणारी तू कोण आहेस का? अनु एक मिनिट. सीमा, हिला काय करायच्या आहेत ग नसत्या चौकशा? माझी कॉलेजची मैत्रीण आहेस ना, त्याच ठिकाणी राहा. माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा तुला काही एक अधिकार नाही. आणि माझ्या मोठ्या बहिणीबद्दल बोलण्याची तुझी हिंमतच कशी झाली ग? एक लक्षात ठेव निशा, माझ्याशी बोलायचं असेल ना तर नीट शब्दात बोलायचं. आणि खरं तर मला तुझ्यासारख्या मैत्रिणींची ना गरजच नाही. अगं अनु निशा, तुला असं बोलायची काय गरज होती ग? असं काय वाईट बोलले मी? तू जे काही बोललीस ना ते आम्हाला दोघींनाही पटलं नाही. निशा मराठे से बोलते ते कटू सत्य असतं. मला इथे बोलवण्याचं कारण मला एका घरगुती विषयावर तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. मग ते ऑफिसमध्ये पण बोलता आलं असतं ना. नाही, घरगुती विषय ऑफिसच्या बंद केबिनमध्ये डिस्कस करायला बोलायला मला अजिबात आवडत नाही. तसंही मला इथे यायला अजिबात आवडत नाही. अच्छा, मग काय बाहेर रस्त्यावर भेटून बोलायला हवं होतं का मी? हो, कदाचित ते मला चाललं असतं. ते बघ, मला तुझ्याशी निष्कारण वाद घालायचा नाहीये. मग मला तुमच्या लग्नाविषयी आणि वीणाविषयी तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. अक्षय, या आधी सुद्धा मी तुला सांगितलेलं आहे की वीणा आणि माझ्याविषयी लक्ष घालू नकोस. अरे पण का? माझी चांगली मैत्रीण आहे ती. होती आता ती माझी होणारी बायको आहे.
त्याचीच जाणीव करून देण्यासाठी मी आत्ता तुला इथे बोलवलंय. नो थँक्स. त्याची काहीच गरज नाही. मला या सगळ्याची पूर्ण जाणीव आहे. मी वीणाला खूप सुखी ठेवणार आहे. एक चांगला पती होण्यासाठी ज्या जबाबदारींची आवश्यकता असते ना, त्याची मला पूर्ण जाणीव आहे. हं? आणि हे सगळं सांगण्यासाठी तुम्हाला इकडे बोलवलं असेल ना, तर सॉरी, मी निघतो. थांब नितीन. तू वीणाची फसवणूक करतोयस. घुमून फिरून तू त्याच विषयावरती येतोयस नाही? आणि माझ्याशी वाद घालण्याचा काय तू चंग बांधलायस का? हा चांगुलपणाचा मुखवटा चेहऱ्यावर धारण करण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस तू. हे हॅलो, मी तिची फसवणूक करत नाहीये. मी तिच्याशी लग्न करतो. मला एक गोष्ट सांग, तू सयाजी बरोबरची पार्टनरशिप खरंच तोडलीस? हो. खोटं बोलतोयस तू. मग प्रूव्ह करून दाखव. नितीन, ते प्रूव्ह करून दाखवायला मला वेळ लागणार नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की वीणाला अंधारात ठेवू नकोस. तिला धोका देऊ नकोस. मी तिला धोका देतो हे तुला वाटतंय, तिला नाही. कारण मी तिला क्लिअर केलं की सयाजी बरोबरची पार्टनरशिप मी तोडली आहे. दॅट्स ऑल. आणि आता तुला कशामुळे काय वाटतंय हे जाणून घेण्यात मला काहीच रस नाही. नितीन, सयाजीरावांबरोबर असलेली पार्टनरशिप तू तोडतोय फक्त या आणि याच अटीवर वीणा तुझ्याशी लग्न करायला तयार झाली आहे. त्यामुळे तिची फसवणूक करू नकोस. हे बघ, आता यापुढे कुठेही सयाजीरावांबरोबर तू दिसलास किंवा त्यांच्याबरोबर कुठलंही डील करण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तरी ते मला कळेल आणि मी ताबडतोब वीणाला सांगेन. माझ्या सुखी आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याची तुला गरज काय? अरे, वीणाच्या धाकट्या बहिणीशी लग्न करतोय मी. त्यामुळे वीणाच्या आयुष्यात कोण मुलगा येतोय याची नीट चौकशी करणं, शहानिशा करणं हे माझं कर्तव्य समजतो मी. हे बघ, मी तुला परत एकदा सांगतोय, माझ्याशी खेळ करण्याचा प्रयत्न करू नकोस. नितीन, आता इथे जे काही मी तुला समजावलंय शक्यतो त्याप्रमाणेच वाग. अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील हे विसरू नकोस. तू मला धमकी देतोयस? नाही नितीन, मी तुला धमकावत नाहीये, तर तुला 4 चांगल्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे बघ, मला या विषयावरती काही बोलायचं नाहीये. ओके, येतो मी. नितीन, काय रे भोकऱ्या, अचानक कसं का आलंस? अहो साहेब, गावी गेलो होतो आणि जाताना मी तुम्हाला सांगितलंही होतं. अरे पण इथे मला किती प्रॉब्लेम फेस करायला तुला माहिती आहे का? हो, पण मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असायचो ना. अरे नुसतं कॉन्टॅक्टमध्ये असून काय फायदा? इथे असतं असतं कामं पटापट पुढे सरकले असते ना. हो, गावी पण एवढे प्रॉब्लेम झाले होते ना. एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता दिवस कसे पाखरासारखे भुरक निघून गेले. अरे इथे तीच बोंब आहे. तो दिनकर जेलमध्ये आहे आणि मायकल वर गेला. काय? त्याला कोणी मारलं? अरे त्याचाच तर तपास चालू आहे. बरं, आता मी काय करायचं तेवढं फक्त मला सांगा. तुला जे करता येईल ते लवकरात लवकर कर, पण काहीतरी कर. चल. अहो, तेच तर मला सुचत नाही ना, सुचत नाही की नक्की आता करायचं काय. मी सांगतो तुला, त्या दिनकरला जेलमधून बाहेर काढ. पण कसं? अरे त्याला जामीन मिळवून दे. बरं ठीक आहे साहेब, मी माझे सगळे प्रयत्न करतो. मला प्रयत्न नको आहेत, मला रिझल्ट पाहिजेत. मला दिनकर जामिनावर बाहेर पाहिजे म्हणजे पाहिजे. बरं ठीक आहे साहेब, येत्या काही दिवसांमध्ये दिनकर बाहेर असेल. गुड. चल कामाला. येतो साहेब. नितीनचा फोन. हॅलो. हॅलो, नितीन बोलतोय. बोल ना. सॉरी, मी डिस्टर्ब नाही ना केलं?
अरे नाही, बोल की. अनु, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अरे मग बोल. हे बघ अनु, तू मला चांगल्या प्रकारे ओळखतेस, हो की नाही? अरे पण असं का विचारतोयस तू? काय झालं? आज या घडीला मी वीणाला धोका देईन असं तुला वाटतंय? नाही रे, नक्कीच नाही. हेच उत्तर मला तुझ्याकडनं अपेक्षित होतं. अरे पण हे सगळं काय बोलतोयस? नक्की काय झालंय? हे बघ मला मान्य आहे की अक्षय तुझा होणारा पती आहे आणि मी तुझ्या मोठ्या बहिणीचा होणारा पती आहे. पण त्यासाठी त्यांनी मला धमकी देणं हे मला मान्य नाही. किंवा माझ्याविषयी किंवा वीणाच्या विषयी बोलण्याचा त्याला काही एक अधिकार नाही. तुमच्यात पुन्हा भांडणं सुरू झाली? हे बघ, भांडणाला मी सुरुवात केली नव्हती. अक्षयने मला घरी बोलवलं आणि मला धमकी दिली, शिवाय आरोप केला. मी वीणाला धोका देतोय असं म्हणा. तिला अंधारात ठेवून मी तिच्याशी लग्न करणार आहे. अरे पण असं का बोलला तो? त्याला वाटते की मी सयाजीशी पार्टनरशिप तोडली आहे, हे खोटं आहे. खोटं आहे? असं त्याला वाटतं. अच्छा. मला असं वाटतंय की नक्कीच काहीतरी कन्फ्युजन आहे. मी बोलते अक्षयशी. अनु, हे बघ, हे सगळं सांगून मला तुला त्रास द्यायचा नव्हता, पण काय करू? हा अक्षय काही ना काहीतरी नवीन कारणं काढतो आणि माझ्याशी भांडणं करतो. हे बघ, कोणी किती केलं ना तरी काही फरक पडणार नाहीये, कळलं ना? कारण वीणावर माझं खूप प्रेम आहे आणि मी तिला कधीच त्रास देणार नाही. आणि त्यात कोणी कितीही प्रयत्न केला ना तरी मी हरणार नाही. तू नको काळजी करूस, मी बोलते अक्षयशी. ठीक आहे, बाय. निशा, तुला असं बोलण्याची काय गरज होती ग? हे बघ सीमा, ती अनु जितकी साधी दिसते ना तितकी ती नाही. तिच्या त्या भोळ्या बाबड्या चेहऱ्यावर तू जाऊ नकोस. ती काय आहे ना, तिला मी चांगलं ओळखते. निशा, काय बोलतेस हे तू? जे बोलते ते अगदी खरं बोलते. त्या अक्षय देशमुखला पण एकदम नीट ओळखते मी. आणि काय आहे ना, डोळ्याने जे दिसतं ते नेहमी खरंच असतं असं नाही. तुला नेमकं काय म्हणायचंय ग? जाऊ दे, तुला सांगून काही उपयोगच होणार नाही. कारण काय आहे ना, तुझ्या जीवाभावाची मैत्रीण आहे ती. आणि मी काहीही बोलले तरी ते तुला खरं वाटणार नाही. अगं पण तू सांगशील तर मला कळेल ना. ओके. देशमुखांशी खूप जुने रिलेशन्स आहेत माझे. काय? तू त्यांना ओळखतेस? नुसतं ओळखत नाही तर देशमुख फॅमिलीमधल्या प्रत्येक माणसाला अगदी चांगलंच ओळखून आहे मी. निशा, हे तू असं कोड्यात बोलणं थांबव आणि माझ्याशी स्पष्टपणे बोल ना. ते तुला वेळ आल्यावर कळेलच. अनुला जे साध्य करायचे ते ती करेलच, पण त्यात तिचा किती फायदा आहे किंवा नुकसान ते काळच ठरेल. निशा, अगं हे असं झपाटल्यासारखं का बोलतेस तू? तुला जे काही बोलायचं ते बोल ना स्पष्टपणे. मी काहीच बोलणार नाही. वेळ आल्यावर तुला कळेलच. तुला अक्षयबद्दल काय माहिती आहे? पक्क ओळखून आहे मी त्या अक्षयला.
आणि त्या देशमुख कुटुंबाला सुद्धा.